सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णय दिलेला आहे। या निर्णयाची महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणी कृती समितीच्या वतीने आज हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या मागणीसाठी मागील 40 ते 45 वर्षापासून आंदोलन सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्रभरातून शासनाकडे निवेदनाचा वर्षाव होत आहे, मात्र राज्य सरकारकडून या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। आंदोलनाची दिशा काय? 20 सप्टेंबर रोजी राज्य सरकारातील मंत्री माननीय शंभूराज देसाई साहेबांनी जाहीर केलं होतं प्रसार माध्यमांसमोर की सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण न्यायिक आयोग स्थापन केला जाईल। मात्र 23 सप्टेंबर रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली, या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पटलावर हा विषय घेतला नाही, तर राज्य सरकारचे मंत्री जाहीर करून सुद्धा हा विषय का घेत नाहीत याचं मोठं कोडं आणि प्रश्न निर्माण झालेला आहे। यासाठी सरकारने तात्काळ आरक्षण वर्गीकरण करावं या मागणीसाठी आज हे धरणे आंदोलन सुरू आहे। राज्य सरकार सर्व केंद्र सरकार राज्य सरकारकडे अनेक वर्षापासून या मागणी संदर्भात पाठपुरावा सुरू आहे। आता मातंग समाजाची तर मागणी आहे, पण संपूर्ण समाजाची चर्मकार समाज आहे, वाल्मिकी समाज आहे, होलार समाज आहे, गुरुर समाज आहे, सर्व अनुसूचित जातीतील आरक्षण लाभ वंचित जाती या मागणीचा पाठपुरावा करत आहे। त्याचे मातंग समाजाचे नेते जरी म्हणजे आश्वासन दिलं असेल, पण सर्व समाजाची मागणी आहे। राज्य सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण न केल्यास आगामी निवडणुकीत सरकारला याची मोठी किंमत चुकवावी लागेल। विविध पक्ष विविध सामाजिक संघटना आहेत यामध्ये शहरामध्ये कार्यरत, आणि संपूर्ण राज्यभरातूनच या मागणीचा जोर वाढलेला आहे। संतोष शंकरराव पवार।